Hello and good morning, dear students. Welcome to all of you for this online lecture session. I am Miss Sonam Pawar, and today we have continued our subject of impression management. And today's lecture we have discussed the nature of personality. Okay, in today's lecture we have discussed the nature of personality. तर आपण या ठिकाणी इम्प्रेशन मॅनेजमेंट या सब्जेक्टचा स्टडी करीत आहोत आणि आजच्या लेक्चरमध्ये जी काही पर्सनॅलिटी आहे, जे व्यक्तीचे व्यक्तिमत्व आहे, त्याचे स्वरूप कसे आहे, त्याचे नेचर कसे आहे ते डिस्कस करणार आहोत. तर प्रिव्हियस लेक्चर्सपासून आपण हा जो काही इम्प्रेशन मॅनेजमेंट सब्जेक्ट आहे त्याचा सेमिस्टर फर्स्टचा जो काही सिलेबस आहे त्यामधील युनिट नंबर 2 हे स्टार्ट केले आहे. या युनिट नंबर 2चे टायटल आहे पर्सनॅलिटी. या युनिट नंबर 2च्या माध्यमातून तुम्हाला पर्सनॅलिटी म्हणजे काय, ती कन्सेप्ट काय आहे, या पर्सनॅलिटीवरती कोणकोणते फॅक्टर्स आहेत ज्यांचा परिणाम होतो, पर्सनॅलिटीचे टाईप्स कोणते आहेत, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स कोणते आहेत, या अनेक गोष्टींचा स्टडी युनिट नंबर 2च्या माध्यमातून करायचा आहे. तर प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण ऑलरेडी ही जी काही पर्सनॅलिटी कन्सेप्ट आहे ती डिस्कस केली आणि त्याचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्याचे फीचर्स कोणते आहेत ते देखील ऑलरेडी डिस्कस केले आहेत. आजच्या लेक्चर्समध्ये ही जी पर्सनॅलिटी आहे त्याचे नेचर कशा प्रकारचे असते, त्याचे स्वरूप कसे आहे ते डिस्कस करणार आहोत. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की पर्सनॅलिटी म्हणजे काय. तर इंडिव्हिज्युअल बिहेवियर डिटरमाइन करायचे असेल तर त्यासाठी अत्यंत इम्पॉर्टंट असा फॅक्टर कोणता आहे, ती म्हणजे पर्सनॅलिटी होय. आता ही पर्सनॅलिटी कशी डिटरमाइन केली जाते, तर त्यासाठी अनेक फॅक्टर्स या ठिकाणी हेल्प करतात. म्हणजे त्या व्यक्तीचे बिहेवियर कसे आहे, त्याच्याकडे कोणत्या क्वालिटीज आहेत, ओके, ट्रेड्स कोणते आहेत, त्याचबरोबर तो कोणत्या एन्व्हायरमेंटमध्ये राहतो, त्याचं त्या ठिकाणचे कल्चर कशा प्रकारचे आहे, आणि हेरिडिटी हा तर अत्यंत इम्पॉर्टंट फॅक्टर आहे ज्याच्या माध्यमातून तो व्यक्ती कसा आहे, त्याची पर्सनॅलिटी कशी आहे ते आपण डिटरमाइन करू शकतो. तर असे अनेक फॅक्टर्स आहेत, ओके. त्या फॅक्टर्सच्या वरती त्या व्यक्तीची जी काही पर्सनॅलिटी आहे, त्याची जी काही व्यक्तिमत्व आहे ती अवलंबून असते, ओके. यामधील मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर्स म्हणजे हेरिडिटी, एन्व्हायरमेंट, सिच्युएशन्स, त्यानंतर सायकोलॉजिकल एलिमेंट्स अँड बायोग्राफिकल फॅक्टर्स, असे अनेक फॅक्टर्स आहेत ज्यांच्यावरती ही पर्सनॅलिटी अवलंबून असते. त्याचबरोबर याच फॅक्टरचा परिणाम, त्याचा अफेक्ट हा व्यक्तीच्या पर्सनॅलिटीवरती होत असतो. कारण की तो ज्या ठिकाणी राहतो, तो ज्या एन्व्हायरमेंटमध्ये राहतो, ओके, त्या एन्व्हायरमेंटचा निश्चितच त्या व्यक्तीच्या पर्सनॅलिटीवरती परिणाम होत असतो. त्याचबरोबर एखादी सिच्युएशन क्रिएट झाली, ओके, तर तो सिच्युएशन कशा प्रकारे हँडल करतो, ओके, यामधून देखील त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी कशी आहे हे डिटरमाइन करता येते. ऑल दिस फॅक्टर्स डिटरमाइन वन्स पर्सनॅलिटी मॉडेल. तर हे जे काही सर्व फॅक्टर्स आहेत, या फॅक्टर्स काय करतात, तर जो काही व्यक्ती आहे त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी कशी आहे ते डिटरमाइन करण्यास मदत करीत असतात. त्याचबरोबर पर्सनॅलिटी ही अत्यंत इम्पॉर्टंट आहे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील. आणि पर्सनॅलिटी ही कशी ठरते, तर त्याच्यामध्ये त्याची जी काही थिंकिंग ॲबिलिटी, त्याच्याकडे असणारे त्याचे गुण, त्याचे दोष, तो कोणत्या एन्व्हायरमेंटमध्ये राहतो, त्याचबरोबर हेरिडिटी, ओके, म्हणजे आनुवंशिकता, या अनेक गोष्टींवरून त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी ही ठरत असते. मग या पर्सनॅलिटीचं नेचर कशा प्रकारचे आहे, त्याचे स्वरूप कसे आहे ते आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर तुम्हाला तुमच्या या सिलेबसमध्ये 4 कंटेंट्स दिले आहेत, त्याच्या आधारे ही जी काही पर्सनॅलिटी आहे त्याचं नेचर आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. नेचर ऑफ पर्सनॅलिटी, ते यामध्ये फर्स्ट कंटेंट आहे तो म्हणजे सेल्फ कॉन्शियस, देन सेकंड इज ॲडॅप्टॅबिलिटी टू एन्व्हायरमेंट, देन थर्ड इज गोल ओरिएंटेड अँड लास्ट इज इंटिग्रेशन ऑफ पर्सनॅलिटी. तर अशा प्रकारे हे जी काही पर्सनॅलिटी आहे त्याचं नेचर असते. मग ते आपण या ठिकाणी 1 बाय 1 डिस्कस करूयात. तर फर्स्ट कंटेंट आहे नेचर ऑफ पर्सनॅलिटीमधील, तो म्हणजे सेल्फ कॉन्शियस, ओके. सेल्फ कॉन्शियस म्हणजे काय, देर इज अ वास्ट डिफरन्स बिटवीन ह्युमन बीइंग अँड अदर स्पेसीज, ओके. देर इज अ वास्ट डिफरन्स बिटवीन ह्युमन बीइंग्स अँड अदर स्पेसीज. दिस स्पेशल फीचर of his nature is self-consciousness, which makes him aware of his surroundings and self-identity,
Okay, this is the first and most important factors of nature of personality. It is self कॉन्शियस, म्हणजे स्वतःची जाणीव करून देणे ही या पर्सनॅलिटीचा काय आहे नेचर आहे. तर स्वतःची जाणीव ही कशी होते, ते कोणाला होते, तर देर इज अ वास्ट डिफरन्स बिटवीन ह्युमन बिईंग्स अँड अदर स्पेसीज. तर ह्युमन बिईंग म्हणजे मनुष्य प्राणी अँड अदर स्पेसीस म्हणजे इतर प्रजाती. ओके, या इतर प्रजातींपेक्षा या ह्युमन बिईंग्समध्ये खूप मोठा डिफरन्स आहे, खूप मोठा फरक आहे. आता तो फरक म्हणजे नक्की काय, तर या ह्युमन बिईंगच्या पर्सनॅलिटीचं एक फीचर आहे, त्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे तर त्याला सेल्फ कॉन्शियसनेस. ओके, सेल्फ कॉन्शियसनेस म्हणजे स्वतःची काय होते, त्याला जाणीव होते. पर्सनॅलिटीचा फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट हा काय आहे, नेचर आहे, त्याचं एक स्वरूप आहे की जो काही व्यक्ती आहे, जो ह्युमन बिईंग आहे, ते ह्युमन बिईंगला स्वतःची जाणीव ही होत असते. ही या पर्सनॅलिटीमधील फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट फीचर आहे. कारण की जे इतर प्रजाती आहेत त्या इतर प्रजातींपेक्षा ह्युमन बिईंगलाच मनुष्य प्राणीलाच फक्त असे काय होत असते, सेल्फ कॉन्शियसनेस समजत असते, त्याला स्वतःची जाणीव होत असते. अँड विच मेक्स हिम अवेअर ऑफ हिज सराउंडिंग्स अँड सेल्फ आयडेंटिटी. तर यामुळे काय होतं, तो जे काही त्याच्या अवतीभोवतीचं ओके सभोवतालचं जे काही सराउंडिंग आहे, जे वातावरण आहे, त्या वातावरणामध्ये स्वतःची आयडेंटिटी त्याला माहिती होते, तो त्याविषयी काय होतो, जागृत होत असतो. ओके, म्हणून सेल्फ कॉन्शियस हा या पर्सनॅलिटीचा फर्स्ट काय आहे, नेचर आहे, त्याचे स्वरूप आहे की या पृथ्वीवरती ओके फक्त ह्युमन बिईंग असा प्राणी आहे की त्याला स्वतःची जाणीव होत असते. त्याचं हे एक मोस्ट इम्पॉर्टंट असे फीचर आहे. आणि त्याच्यामधून तो ज्या वातावरणामध्ये राहतो, तो ज्या सभोवताली राहतो, त्यामधील त्या अवतीभोवतीमध्ये त्याला काय होते, स्वतःची आयडेंटिटी ही माहिती होते आणि त्याविषयी त्याला मी कोण आहे ओके याची ओळख पटत असते. हे या पर्सनॅलिटीचं फर्स्ट नेचर आहे. त्यानंतर सेकंड नेचर आहे ते म्हणजे ॲडॅप्टॅबिलिटी टू एन्व्हायरमेंट. ओके, हा देखील अत्यंत इम्पॉर्टंट असा फॅक्टर आहे. ते म्हणजे या पर्सनॅलिटीचं नेचर कशा प्रकारचं आहे, तर ॲडॅप्टॅबिलिटी टू एन्व्हायरमेंट. तो ज्या एन्व्हायरमेंटमध्ये राहतो, तो ज्या पर्यावरणामध्ये राहतो, मग त्या एन्व्हायरमेंटबरोबर जुळवून घेण्याची क्षमता हा त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. ही त्याची पर्सनॅलिटी डिटरमाइन करत असते. द पर्सनॅलिटी ऑफ अँड ऑन does make adjustment according to the changes desired. Okay, personality of and on does make adjustments according to the changes desired, and resistance to change means a conflict with tension and unpleasantness. Normally people adapt to the change situations and challenges, and adaptation to new situations often follows a modification in behavioral pattern leading to a smooth working condition and a conducive environment. तर या ठिकाणी काय सांगितले आहे की जी काही पर्सनॅलिटी आहे त्या पर्सनॅलिटीचं नेचर कशा प्रकारचे आहे, तर तो ज्या एन्व्हायरमेंटमध्ये राहतो किंवा अवतीभोवतीचं जे एन्व्हायरमेंट आहे, जे पर्यावरण आहे, त्या पर्यावरणाशी सहज ओके व्यक्ती काय करू शकतो, जुळवून घेऊ शकतो. त्याची क्षमता, त्याची स्ट्रेंथ त्या पर्सनॅलिटीमध्ये असते. तर जे काही पर्सनॅलिटी आहे, जे व्यक्तिमत्व आहे, ते ऑफ असो किंवा ऑन असो ओके, तो काय करतो, डिझायर्ड चेंजेस म्हणजे इच्छित बदलांनुसार तो त्यामध्ये काय करतो, ॲडजस्टमेंट करून स्वतःला त्याच्यामध्ये जुळवून घेत असतो, त्याच्यामध्ये तो इन्व्हॉल्व होण्याचा प्रयत्न करीत असतो. त्याचबरोबर रेजिस्टन्स टू चेंज. आता रेजिस्टन्स टू चेंज म्हणजे काय, तर एखादा बदल आहे, त्या बदलाला प्रतिकार करणे. म्हणजे तो एखादा चेंज त्याला मान्य नसेल तर त्याला काय करू शकतो, त्याला विरोध करू शकतो. ओके, मीन्स अ कॉन्फ्लिक्ट विथ टेन्शन अँड अनप्लेझंटनेस. म्हणजे काय, तर त्याला अनेक टेन्शन्स असतात, मग तो जे काही तणाव आहे आणि जे काही कॉन्फ्लिक्ट आहे, जे काही संघर्ष आहे, तो संघर्षाला काय करू शकतो, रेजिस्टन्सी करू शकतो, म्हणजे त्याला तो विरोध करू शकतो. ही क्षमता त्या व्यक्तीकडे असते, त्याच्या पर्सनॅलिटीमध्ये ही असते. नॉर्मली पीपल अडॉप्ट टू द चेंज सिच्युएशन्स अँड चॅलेंजेस. तर नॉर्मली जे लोक आहेत ते लोक काय करतात, तर साधारणपणे हे लोक काय करतात, जी काही बदललेली परिस्थिती आहे, जी काही सिच्युएशन आहे, त्या सिच्युएशनमधील जे काही चॅलेंजेस असतात ते चॅलेंजेस काय करतात, स्वतः अडॉप्ट करतात आणि त्याच्याशी
जुळवून घेण्याचा प्रयत्न करीत असतात. आणि ॲडॅप्शन टू न्यू सिच्युएशन्स ऑफन फॉलोज अ मॉडिफिकेशन इन बिहेवियरल पॅटर्न लिडिंग टू अ स्मूथ वर्किंग कंडिशन अँड अ कंडन्सिव्ह एन्व्हायरमेंट. तर अशामुळे काय होते, त्याने जे काही सिच्युएशन आहे ते सिच्युएशन मान्य केली, जे काही चॅलेंजेस आहेत ते चॅलेंजेस मान्य केले, तर काय होणार आहे, त्याचा परिणाम त्याच्या व्यक्तीच्या पर्सनॅलिटीवरती कसा होतो, तर तो ती जी काही सिच्युएशन आहे त्या सिच्युएशन मान्य केल्यामुळे त्याचे जे काही बिहेवियर आहे, त्याची जी काही वर्तणूक पद्धत आहे, जे त्याचं बिहेवियरल पॅटर्न आहे त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन होते, म्हणजे त्याच्यामध्ये सुधारणा हे दिसून येते. नवीन परिस्थितींशी जुळवून घेणे अनेकदा जे काही बिहेवियरल पॅटर्न आहे, त्याची जी काही वागण्याची पद्धत आहे याच्यामध्ये बदल दिसून येतात, त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन हे होत असते. आणि तो सहज ते जे काही कंडन्सिव्ह एन्व्हायरमेंट आहे, जे अनुकूल वातावरण आहे, त्या वातावरणामध्ये तो राहू शकतो, त्यामध्ये तो टिकून राहू शकतो. आणि या अनेक गोष्टी या पर्सनॅलिटीवरती डिपेंड असतात. म्हणून या पर्सनॅलिटीचं सेकंड नेचर काय आहे, की जे काही एन्व्हायरमेंट आहे त्या एन्व्हायरमेंट बरोबर तो व्यक्ती काय करू शकतो, सहज जुळवून घेऊ शकतो. ती पर्सनॅलिटी ऑफ असो किंवा ऑन असो, जे काही डिझायर्ड चेंजेस आहेत त्या डिझायर्ड चेंजेसबरोबर ॲडजस्टमेंट करून घेण्याची क्षमता ही त्या व्यक्तीकडे असते. तर अशा प्रकारे सेकंड नेचर कोणतं आहे, तर ॲडॅप्टॅबिलिटी टू एन्व्हायरमेंट. देन थर्ड नेचर आहे ते म्हणजे गोल ओरिएंटेड. गोल ओरिएंटेड मीन्स वॉट, द पर्सन्स स्ट्राइव्ह फॉर अचीवमेंट ऑफ गोल. इंडिव्हिज्युअल्स do have the drive to achieve goals, wants and needs lead to motive. The desire of an individual directs the behavior for the fulfillment of the same. Both the psychological and social motives make behavioral changes. तर गोल ओरिएंटेड अशी पर्सनॅलिटी आहे, त्याचं नेचर आहे. आता गोल ओरिएंटेड म्हणजे नक्की काय, तर अनेक व्यक्तींची काय असतात, त्यांची उद्दिष्टे ठरलेली असतात, त्यांचे गोल्स ठरलेले असतात, की मला इन फ्युचरमध्ये काय करायचे आहे, मला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, ते कसे ठरते, तर तो ज्या एन्व्हायरमेंटमध्ये राहतो, तो ज्या कल्चरमध्ये राहतो, तो ज्या फॅमिलीमध्ये राहतो त्यानुसार त्याचे गोल्स हे ठरवले जातात. त्याचबरोबर त्याची स्ट्रेंथ कशी आहे, त्याची विचार करण्याची क्षमता कशी आहे, अशा अनेक गोष्टींवरती हे त्याचे गोल्स ठरवले जातात. यामधील मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर म्हणजे काय, तर तो काय करू शकतो, त्याची स्ट्रेंथ काय आहे, त्याची विकनेस काय आहे, याच्यावरून त्याचे गोल्स ठरवले जातात. मग व्यक्ती काय करतो, त्याचे जे काही ध्येय आहे, त्याचे जे काही गोल आहेत, ते ध्येय साध्य करण्यासाठी अनेक प्रयत्न करीत असतो. व्यक्तींना ध्येय साध्य करण्याची प्रेरणा म्हणजे ते मोटिवेट कुठून मिळते, तर ती प्रेरणा कशी मिळते, तर त्याची जी काही इच्छा असतात, त्याचे नीड्स असतात, त्याचे वॉन्ट्स असतात, त्या वॉन्ट्स आणि त्याच्या जे काही नीड्स आहेत ते कंप्लीट करणे आवश्यक आहे. तर अशा त्याचे वॉन्ट्स आणि त्याचे नीड्स याच त्याला त्याचे जे काही गोल्स आहेत, त्याचे जे काही ध्येय आहे ते कंप्लीट करण्यासाठी मोटिवेट करीत असतात. एखाद्या व्यक्तीची इच्छा त्याच्या पूर्तीसाठी वर्तन निर्देशित करते. म्हणजे आता एखादा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला काय वाटते, माझ्याकडे असे घर असावे, माझ्याकडे असा जॉब असावा, माझ्याकडे अशी कार असावी, म्हणजे हे त्याची काय आहे, त्याची इच्छा आहे की माझ्याकडे अशा अशा गोष्टी असाव्यात. मग तो व्यक्ती काय करतो, एक त्याची गोल सेट करतो की मला हे मिळवायचे असेल तर मला असे असे प्रयत्न केले पाहिजे. मग तो व्यक्ती जेव्हा त्याचे गोल्स ठरवितो, त्याचे ध्येय ठरवितो, ते ध्येय काय करते, ते ध्येय साध्य करण्यासाठी त्याचे जे काही नीड्स असतील, त्याचे जे काही वॉन्ट्स असतील ते मोटिवेट करतात आणि तो व्यक्ती त्याच दिशेने काय करतो, त्याचे काम करीत असतो, त्याच प्रकारे ॲक्शन करीत असतो. आणि म्हणून पर्सनॅलिटीचं नेचर या ठिकाणी काय सांगितलं आहे, की पर्सनॅलिटी ही एक गोल ओरिएंटेड ॲक्टिव्हिटी आहे, की त्याचे व्यक्ती काय करतो, व्यक्ती त्याचे जे काही गोल्स आहेत ते गोल्स कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतो. आणि हे गोल कधी कंप्लीट होऊ शकतात, तर त्याच्या जेव्हा जे काही वॉन्ट्स आहेत, म्हणजे त्याच्या जे काही इच्छा आहेत, त्याच्या जे काही गरजा आहेत त्या कंप्लीट करता याव्यात असं त्याला वाटत असते. मग त्या कंप्लीट करण्यासाठी हा व्यक्ती काय करतो, त्याचे गोल सेट करतो आणि त्यानुसार त्याचे अनेक गोल तो कंप्लीट करण्याचा प्रयत्न करीत असतो. आणि त्यानंतर
नेक्स्ट नेचर आहे या पर्सनॅलिटीचे, ते म्हणजे इंटिग्रेशन ऑफ पर्सनॅलिटी. ओके, लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट या नेचर ऑफ पर्सनॅलिटीमध्ये कंटेंट आहे तो म्हणजे इंटिग्रेशन ऑफ पर्सनॅलिटी. इंटिग्रेशन ऑफ पर्सनॅलिटी मीन्स वॉट? Personality works in consistency by integrating various activities, okay, of mental and also experiences of the individual together. Personality differs in the form of its integration. Okay, personality differs in the form of its integration, and persons with developed personalities are highly integrated with values and experiences. This depends on the standards of behavior which they have acquired right from the childhood. तर लहानपणापासून तो जो काही व्यक्ती आहे त्या व्यक्तीला जसे संस्कार झालेले असतात, तो ज्या एन्व्हायरमेंटमध्ये राहत असतो त्यानुसार तो व्यक्ती घडत असतो. ओके, व्यक्तीची पर्सनॅलिटी ही लहानपणापासून घडत असते. मग हे जे काही पर्सनॅलिटी आहे त्या पर्सनॅलिटीचे अनेक आपण या ठिकाणी क्वालिटीज पाहिल्या आहे. ओके, की पर्सनॅलिटी कशा प्रकारे डिटरमाइन होते, तर त्यामध्ये त्याच्याकडे असलेले ट्रेड्स, त्याचे क्वालिटीज, तो ज्या एन्व्हायरमेंटमध्ये राहतो ते एन्व्हायरमेंट, सिच्युएशन्स, हेरिडिटी असे अनेक फॅक्टर्स आहेत की त्याच्यावरती ही पर्सनॅलिटी अवलंबून असते. आणि पर्सनॅलिटी लहानपणापासून, ओके, चाइल्डहूडपासून बनत असते. मग पर्सनॅलिटीचे आणखीन एक महत्त्वाचं नेचर म्हणजे काय, त्याचं स्वरूप कसे आहे, तर इट इज अ इंटिग्रेशन ऑफ पर्सनॅलिटी. तर व्यक्तिमत्व हे एकत्रीकरण आहे, त्याचे असे स्वरूप आहे. पर्सनॅलिटी वर्क्स इन कन्सिस्टन्सी बाय इंटिग्रेटिंग व्हेरियस ॲक्टिव्हिटीज. तर ज्या अनेक ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ॲक्टिव्हिटीज एकत्रित करणे, ओके, ते सुसंगतपणे कार्य करण्यासाठी मदत करीत असतात. व्यक्तिमत्व म्हणजे पर्सनॅलिटी त्याच्या एकत्रीकरणाच्या स्वरूपात कशी आहे, डिफरंट आहे, ती वेगळी आहे. त्याचबरोबर पर्सन्स विथ डेव्हलप्ड पर्सनॅलिटीज, जर एखादा व्यक्ती आहे आणि त्याची पर्सनॅलिटी ही डेव्हलप असेल, तो विकसित झालेली असेल, तर आय हायली इंटिग्रेटेड विथ व्हॅल्यूज अँड एक्सपिरियन्स. तर त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात काय असते, एक्सपिरियन्स असतो. तो जे काही काम करतो ते काम त्याने कसे केले पाहिजे याचा अनुभव त्याच्याकडे असतो. व्हॅल्यूज, त्याची किंमत, त्याची मूल्य त्याच्याकडे असतात. ओके, दिस डिपेंड्स ऑन द स्टँडर्ड्स ऑफ बिहेवियर. आणि या सर्व गोष्टी कोणत्या गोष्टीवरती अवलंबून आहे, तर त्याचं जे काही बिहेवियर आहे त्या बिहेवियरचं जे काही स्टँडर्ड आहे म्हणजे त्याची वागण्याची जी काही पद्धत आहे त्याच्यावरती या अनेक गोष्टी या अवलंबून असतात. अँड विच दे हॅव ॲक्वायर्ड राईट फ्रॉम द चाइल्डहूड. आणि या सर्व गोष्टी त्याला लहानपणापासून, बालपणापासून प्राप्त झालेल्या असतात. की जे काही व्यक्ती आहेत, आता ऑर्गनायझेशनमध्ये अनेक व्यक्ती काम करतात. ओके, त्यांचा त्या ठिकाणी ग्रुप असतो. मग त्यांनी ग्रुपमध्ये कशा प्रकारे काम केले पाहिजे, ओके, त्यासाठी त्याला ग्रुपमध्ये राहण्याची सवय असली पाहिजे. ओके, त्याचबरोबर जे एम्प्लॉईज आहेत त्यांच्याबरोबर त्याला योग्य त्या प्रकारे कम्युनिकेशन करता आले पाहिजे. ओके, आणि हे पर्सनॅलिटीमध्ये अनेक गुण असतात, त्याचे हे फीचर्स आपण पाहिलेले आहेत. तर अशा प्रकारे पर्सनॅलिटीचे नेचर कशा प्रकारचे असते, त्याचं स्वरूप कसे आहे ते आपण या ठिकाणी डिस्कस करीत आहोत. तर तुम्हाला या ठिकाणी सांगितलं आहे की जी काही पर्सनॅलिटी आहे त्याचे नेचर कसे आहे, तर ती आहे, फर्स्ट आहे ती म्हणजे सेल्फ कॉन्शियस, त्यानंतर आहे ॲडॅप्टॅबिलिटी टू एन्व्हायरमेंट, देन गोल ओरिएंटेड, आणि लास्ट आहे इंटिग्रेशन ऑफ पर्सनॅलिटी. तर अशा प्रकारे पर्सनॅलिटीचं हे स्वरूप असते, म्हणजे तो जे काय एन्व्हायरमेंट आहे त्या एन्व्हायरमेंटबरोबर स्वतः जुळवून घेऊ शकतो. पर्सनॅलिटी ही गोल ओरिएंटेड असते, त्याचबरोबर ती सेल्फ कॉन्शियस म्हणजे त्याला स्वतःची जाणीव करून देते. आणि तो जी काही पर्सनॅलिटी आहे त्या पर्सनॅलिटीचं आणखीन एक महत्त्वाचं नेचर म्हणजे तो एकत्रीकरण करू शकतो, तो एकत्रितपणे काम करू शकतो. तर अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी पर्सनॅलिटीचं नेचर कशा प्रकारे आहे, त्याचं स्वरूप कसे आहे ते डिस्कस केले आहेत. आणि नेक्स्ट लेक्चरला आपण जी काही पर्सनॅलिटी आहे त्या पर्सनॅलिटी कोणते फॅक्टर्स आहेत, त्यांचा परिणाम होतो, त्यांचा प्रभाव पडतो, हे डिस्कस करणार आहोत. ओके, थँक्यू.